एका हुशार माणसाला यमाची भीती वाटत होती। एके दिवशी त्याला एक कल्पना सुचली आणि त्याने यमाला आपला मित्र बनवले। तो यमाला म्हणाला, मित्र तू कोणाला सोडत नाही, कधीतरी तू मलाही कान धरून नेशील। यम म्हणाला, हा मृत्यू लोक आहे, जो जन्माला आला त्याला मरण अटळ आहे। हा विश्वाचा शाश्वत नियम आहे, म्हणूनच मी हातबल आहे। पण तू मित्र आहेस म्हणून मी माझ्याकडून शक्य तितक्या सवलती देईन। माझ्याकडून तुझ्या काय अपेक्षा आहे ते मला स्पष्टपणे सांग। ती व्यक्ती म्हणाली, मित्र मला फक्त एवढंच पाहिजे आहे की मला घेऊन जाण्याआधी तुम्हाला एक पत्र लिहायला हवं, जेणेकरून मी माझ्या मुलांना सर्व व्यावसायिक गोष्टी समजून सांगेन। यम प्रेमाने म्हणाला, काय मोठी गोष्ट आहे, मी तुला एक नाही 4 पत्र पाठवेन, काळजी करू नकोस। मी 4ही पत्रांमध्ये पुरेसा वेळ देईन, जेणेकरून तू जाणीवपूर्वक काम करू शकतील। त्या माणसाला खूप आनंद झाला आणि त्याने विचार केला की आजपासून काळाची भीती माझ्या मनातून निघून गेली आहे। मी निघण्यापूर्वी माझी सर्व कामे पूर्ण केली तर देवही माझे स्वागत करतील। जसे जसे दिवस जात होते तशी तशी शेवटी मृत्यूची वेळ आली होती। यम आपल्या दूतासह त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, मित्र आता वेळ संपली आहे, माझ्या बरोबर चल। माझ्या स्वामींच्या आदेशाच्या निष्ठेने आणि दृष्टीचे पालन करून मी तुला क्षणभरही शेत सोडणार नाही। त्या माणसाच्या कपाळावर आड्या पडल्या, भुयात आणल्या गेल्या आणि म्हणू लागला, तुझ्यासारख्या मित्राची लाज वाटते मला। माझा विश्वासघात करताना तुला लाज कशी वाटली नाही? तू मला वचन दिले होतेस की येण्यापूर्वी मी एक पत्र लिहीन, कोणतीही सूचना न देता तू अचानक आलास, याचे मला खूप वाईट वाटले। मैत्री जर दूरच राहिली, दिलेले वचनही पाळलं नाहीस। यम हसला आणि म्हणाला, मित्र इतके खोटे बोलू नकोस, तू मला खोटारडा सिद्ध करत आहेस। मी तुला एक पत्र नाही तर 4 पत्र पाठवले आहे, तू एकही उत्तर दिले नाही। त्या माणसाने आश्चर्याने विचारले, कोणते पत्र? काही पुरावा आहे का? पत्र मिळाल्याबद्दल तुमच्याकडे काही पोस्टल पावती असल्याचं मला दाखवा। काळ म्हणाला, मित्र घाबरू नकोस, माझी 4ही पत्रे यावेळी तुझ्याकडे आहेत। माझे पहिले पत्र तुझ्या डोक्यावर चढले आणि तुझे सुंदर काळे केस पांढरे केले आणि असे सांगितले की काळजी घे, तुला जे करायचे आहे ते कर। नाव, अभिमान, धन, संकलन याचा ध्यास सोडून भजनात मग्न राहा। पण माझ्या पत्राचा तुझ्यावर काही परिणाम झाला नाही। कृत्रिम रंग लावून तू पुन्हा केस काळे केलेस आणि पुन्हा तरुण होण्याच्या स्वप्नात हरवून गेलास। आजवर तुझ्या डोक्यावर माझी पांढरी अक्षरे लिहिली आहेत। काही दिवसांनी मी तुझ्या डोळ्यांना दुसरे पत्र पाठवले। डोळ्यांचा प्रकाश मंदवू लागला, तरीही डोळ्यावर जाडजर चष्मा लावून जग पाहण्याचा प्रयत्न सुरू केला। डोळे मिटून 2 मिनिटं सुद्धा परमेश्वराच्या ध्यानात नाही घालवलीस। यानंतरही तू सावध झाला नाहीस। मग मला तुझ्या दुरवस्थेबद्दल खूप वाईट वाटले आणि एक मित्र म्हणून मी 3रे पत्र देखील पाठविले। या पत्राने तुझे दात हरले आणि तुटले। तू या पत्रालाही प्रतिसाद दिला नाहीस, पण खोटे दात लावले आणि जबरदस्तीने जगातील भौतिक गोष्टी चाखायला सुरुवात केली। मला खूप वाईट वाटले की मी नेहमीच चांगल्या गोष्टीचा विचार करतो आणि तू नेहमीच नवीन कृत्रिम मार्ग घेण्याचा तयार असतो। माझे शेवटचे पत्र म्हणून मी रोग, क्लेश आणि वेदना पाठवल्यात, परंतु तू अहंकाराने सर्व गोष्टी दुर्लक्ष केले। जेव्हा मनुष्याला यमाने पाठवलेले पत्र समजली तेव्हा तो रडला आणि त्याच्या उलट कृत्याबद्दल पश्चाताप करू लागला। त्याने कबूल केले की मी ही चांगली जागृत करणारी पत्रे चुकूनही वाचली नाहीत। मी नेहमी विचार करत होतो की उद्यापासून मी देवाची पूजा करेन, मी माझी कमाई चांगल्या कामात गुंतवेन, पण ती वेळ आली नाही। यम म्हणाला, तू आजपर्यंत जे काही केले आहेस ते उत्कृष्टतेसाठी, स्वार्थासाठी आणि आनंदासाठी केलेस। देवी नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणारे कृत्य अक्षभ्य आहे। जेव्हा शब्दाने काम होताना दिसत नव्हते तेव्हा त्याने यमाला करोडच्या संपत्तीचा लोभ दाखवला। यम हसल्याने म्हणाला, मित्र हे माझ्यासाठी धुळीपेक्षा जास्त नाही। संपत्ती, प्रसिद्धी, सत्ता हे सर्व लोभ सांसारिक लोकांना वश करू शकतात, मला नाही। जर तुम्हाला फक्त मला आकर्षित करायचे असेल तर तुम्ही सत्य आणि सत्कर्माची संपत्ती गोळा केली असती। हा असा प्रकार आहे की त्यायोगे माझ्यावर जबरदस्ती केली जाऊ शकते, त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास भाग पाडले जाऊ शकते, पण तुझ्याकडे तेही नाही। तुमचा हा सगळा पैसा, जमीन, जामीन, पैसा आणि तिजोरीत साठवलेली संपत्ती सर्व इथेच उरणार आहे। भिकाऱ्यांचा जीव जातो तसा तुम्हीही माझ्यासोबत नग्न याल। धन्यवाद।